Hello and welcome back to the another video session of Standard 6 Geography. We are going to start lesson number 2. Let us use the gratitude. So in lesson number 1 we know what is gratitude. So in this lesson we will study how to use that. So let's get started. तर बघा इथे ग्लोब दाखवलेला आहे. याच्याबद्दल काही क्वेश्चन्स आहे. व्हॉट आर द हॉरिझॉन्टल लाईन्स ऑन अ ग्लोब कॉल्ड? ग्लोबवरच्या ज्या हॉरिझॉन्टल लाईन्स आहे याला काय म्हणतात? त्याचे आन्सर तुम्हाला शोधायचं आहे कारण फर्स्ट लेसनमध्ये आपण शिकलेलो आहे. लिस्ट द कॉन्टिनेंट्स अँड ओशन थ्रू विच द इक्वेटर पासेस. ह्या इक्वेटर जो आहे हा कोणत्या कॉन्टिनेंट आणि कोणत्या ओशन्समधून जातो हे बघायचे आहे. इनसर्कल द इंटरसेक्शन ऑफ 0 डिग्री मेरिडियन आणि 0 डिग्री पॅरलल्स ऑन द ग्लोब. 0 डिग्री मेरिडियन आणि 0 डिग्री पॅरलल जिथून एकमेकांना क्रॉस होतात तिथे आपल्याला असं सर्कल करायचं. इथे बघा मी केलेलं आहे. विच ओशन्स आर स्प्रेड इन ऑल द 4 हेमिस्फिअर. असा कोणता ओशन आहे जो 4 पण हेमिस्फिअरमध्ये पसरलेला आहे. विच कॉन्टिनेंट्स आर स्प्रेड इन ऑल द 4 हेमिस्फिअर. असा कोणता कॉन्टिनेंट आहे जो 4 पण हेमिस्फिअरमध्ये आहे. अँड बघा लास्ट क्वेश्चन, ॲट विच 2 पॅरलल्स डू ऑल द मेरिडियन्स कन्वर्ज. कोणत्या 2 पॅरललवर सगळे मेरिडियन या कन्वर्ज होतात. तर बघा वेन वी टॉक अबाउट व्हेरियस प्लेसेस, रिजन्स, रिव्हर्स, रोड्स एक्सेट्रा, वी आर ॲक्च्युअली टॉकिंग विथ रेफरन्स टू द अर्थ. आपण कोणत्या पण जागेबद्दल नदीबद्दल बोलत असेल तर आपण अर्थच्या रेफरन्स थ्रूच बोलतो. The location of the place, the extent of the region and the extent of any linear feature can be described precisely with the help of a parallels and meridians. कोणत्या पण याचं उगमस्थान झालं, कोणत्या पण लोकेशन कुठून कुठपर्यंत आहे माहीत करायसाठी आपल्याला मेरिडियन्स आणि पॅरललच्या मदतीने आपण हे एकदम बरोबर करू शकतो. लेट अस सी हाऊ टू यूज द ग्रॅटिकल इन द फॉर दिस पर्पज. आणि याच्या हे कसं करते आपण शिकूया. तर बघा, while describing the location of the place, we need to consider only one parallel and one meridian. Example, Delhi is located at 28 degrees 36 minutes and 50 seconds north latitude and 77 degree 12 minutes 3 seconds east longitude. तर एखाद्या प्लेस सांगायला आपण फक्त एकाच जागची लॅटिट्यूड किंवा लॉन्जिट्यूड सांगू शकतो. जसं दिल्लीचं सांगायचं झालं तर 28 डिग्री 36 मिनिट आणि 50 सेकंड नॉर्थ लॅटिट्यूडवर आणि 77 डिग्री 12 मिनिट 3 सेकंड ईस्ट लॉन्जिट्यूडवर आपल्याला दिल्ली बघायला मिळते. फॉर डिस्क्राइबिंग द एक्सटेंट ऑफ द रिजन वी नीड टू कन्सिडर 2 पॅरलल्स ऑफ अँड 2 मेरिडियन्स ॲट द एक्स्ट्रीम एंड ऑफ द रिजन. तर बघा दिल्ली एक छोटा भाग आहे त्यामुळे आपल्याला फक्त एकाच जागचं पॅरलल आणि एकाच जागचं मेरिडियन सांगावं लागलं. पण जर कोणता मोठा भाग सांगायचा असेल तर त्यासाठी आपल्याला त्याचा स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंटचा पॅरलल्स आणि स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंटचा मेरिडियन सांगावं लागेल. फॉर एक्झाम्पल, द एक्सटेंट ऑफ द ऑस्ट्रेलिया इज डिस्क्राईब ॲज 10 डिग्री 30 मिनिट साऊथ टू 43 डिग्री 30 मिनिट साऊथ लॅटिट्यूड. तर बघा याचा काय याचं 10 डिग्री 30 मिनिट साऊथपासून सुरू होतो तर 43 डिग्री 39 मिनिट साऊथपर्यंत लॅटिट्यूडवर तो संपतो. आणि 113 डिग्री ईस्ट टू 115 डिग्री ईस्ट लॉन्जिट्यूडवर संपतो. तर बघा 113 डिग्री ईस्ट लॉन्जिट्यूडपासून चालू होऊन 153 डिग्री ईस्ट लॉन्जिट्यूडपर्यंत हा संपतो. फॉर डिस्क्राइबिंग द एक्सटेंट ऑफ अ लिनियर फीचर लाईक अ रिव्हर, रोड एक्सेट्रा, वी नीड टू बी कन्सिडर द लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड ऑफ देअर टर्मिनल पॉईंट्स. फॉर एक्झाम्पल, द रिव्हर नाईल इन आफ्रिका ओरिजिनेटेड इन लेक विक्टोरिया फ्लोज नॉर्थ टू मीट द मेडिटेरियन सी नियर द सिटी ऑफ अलेक्झांड्रिया इन इजिप्त. तर कोणत्या पण नदीचं जर आपल्याला सांगायचं असेल तर त्या नदीच्या उगमस्थान आणि एंडवर स्टार्ट कुठे होतं आणि एंड कुठे होतं याच्याबद्दल आपल्याला सांगावं लागेल. द लोकेशन ऑफ द लेक विक्टोरिया इज 0 डिग्री 45 मिनिट 21 सेकंड लॅटिट्यूड अँड 30 साऊथ लॅटिट्यूड अँड 33 डिग्री 26 मिनिट 18 सेकंड ईस्ट लॉन्जिट्यूड. तर बघा याचं लोकेशन काय आहे, लेक विक्टोरियाचं 0 डिग्री 45 मिनिट 21 सेकंड लॅटिट्यूडवर आहे, साऊथ लॅटिट्यूडवर आहे. आणि कुठपर्यंत तिथून काय आहे 33 डिग्री 26 मिनिट अँड 18 सेकंड ईस्ट लॉन्जिट्यूडपर्यंत हे आहे. तर बघा लेक हा छोटा भाग असतो त्यामुळे आपल्याला इथे फक्त एक लॅटिट्यूड आणि एक लॉन्जिट्यूड सांगितलेला आहे. सिमिलरली द लोकेशन ऑफ द अलेक्झांड्रिया इज 31 डिग्री 12 मिनिट नॉर्थ लॅटिट्यूड टू 29 डिग्री 55 मिनिट अँड 7 सेकंड ईस्ट लॉन्जिट्यूड. This latitude and longitude are considered to describe the extent of the river Nile. This extent is from 0 degree 45 minute
साऊथ लॅटिट्यूड अँड 33 डिग्री 26 मिनिट ईस्ट लॉन्जिट्यूड ओरिजिनवर बघा. तर कसं बघायचं, याचं ओरिजिनचं लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड बघायचं आणि याचा एंड पार्टचं लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड बघायचं. टू 31 डिग्री 12 मिनिट नॉर्थ लॅटिट्यूड अँड 29 डिग्री 55 मिनिट ईस्ट लॉन्जिट्यूड. तर असं एक्सटेंड आहे. तर म्हणजे बघा, एखाद्या नदीचं जर बघायचं असेल आपल्याला, तर समजा ही नदी आहे, याचा एंड स्टार्टिंग पॉईंटपासून त्याच्या एंडिंग पॉईंटचं, याच्या स्टार्टिंग पॉईंटचं लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड ते याच्या एंडिंग पॉईंटचं लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड आपल्याला बघायला लागेल. देन आय लेट अस यूज द ग्रॅटिट्यूड. सो दिस पार्ट विल बी कव्हर इन अवर नेक्स्ट व्हिडिओ सेशन. टिल देन, स्टे होम, स्टे सेफ.